ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं वृद्धापकाळानं निधन. वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. सिनेसृष्टीवर शोककळा. अंत्यदर्शनासाठी सेलिब्रिटींसह चाहत्यांची गर्दी. पत्नी डॉक्टर गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी अनंत गर्जेला गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी. आम्हाला तपासात सहकार्य करायचं नसतं तर सरेंडर केलं नसतं, अनंत गर्जेच्या वकिलाचा युक्तिवाद. पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे रात्री पोलिसांना शरण. अनंत गर्जेच्या वरळीतल्या घरी पोलिसांसह फॉरेन्सिक आणि डॉक्टरांची टीम दाखल. डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला वेग. अहिल्यानगरच्या पाथर्डीत सासरच्या घरासमोर गौरी यांचा अंत्यविधी. पती अनंत गर्जेला अटक केल्याची पुष्टी केल्यानंतरच शोकाकुल वातावरणात गौरी गर्जेच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार. निवडणूक खर्चासाठी सासरच्यांनी पैसे मागितल्यानं विवाहितेची आत्महत्या. पैशांसाठी तगादा लावून सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ. कोल्हापूरच्या कुरुंदवाडमधील धक्कादायक घटना. पतीसह सासू आणि सासऱ्यांवर गुन्हा. भर भाषणात माजी मंत्री धनंजय मुंडेंना गुंड वाल्मिक कराडची आठवण. एक व्यक्ती आपल्यासोबत नाही याची जाणीव होते. काय चुकलं ते न्यायालय बघून घेईल. वाल्मिक कराडबाबत मुंडेंचं विधान. ठाण्यामध्ये परप्रांतीयांची राज ठाकरेंना शिवीगाळ. राज ठाकरे अविनाश जाधवांना जीवे मारण्याची धमकी. धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नाशिकच्या तपोवन वृक्षतोड सुनावणीआधी गोंधळ. पर्यावरणप्रेमी आणि अधिकारी यांच्यात खडाजंगी. सुनावणीला सक्षम अधिकारी बोलवण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी. त्र्यंबकेश्वरमधील भाजपच्या व्यासपीठावर परवेज कोकणी. परवेज कोकणीवर नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी नाशिक पोलिसांची मोठी कारवाई. लोंढे टोळीसह अन्य राजकीय व्यक्तींवरती खंडणीचा गुन्हा दाखल. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या भाजप उमेदवारांवर गुन्हा दाखल. मंचर नगरपंचायतीमध्ये सर्व नगरसेवकांना निवडून द्या. निधीचा पूर वाहिल्याशिवाय राहणार नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांचं विधान. चेंबूरमध्ये कालीमाता मंदिरात मूर्तीला मदर मेरीचं वस्त्र परिधान. देवीने स्वप्नात येऊन मदर मेरीचं रूप देण्याची मागणी केल्याचा भटजीचा अजब दावा. भटजी रमेशला 2 दिवसांची पोलीस कोठडी. अमरावतीच्या अचलपुरात केळी बागेवर बुलडोझर. माती मोल दर असल्यानं शेतकऱ्यांकडनं 1500 केळींची झाडं नष्ट. उत्पादक शेतकऱ्यांचं 4 लाखांचं नुकसान. कोल्हापुरातल्या तामगाव ग्रामस्थांचं आंदोलन. विमानतळाशेजारील रस्ता सुरू करण्याची मागणी. विमानतळाशेजारील तामगावचा रस्ता बंद केल्याप्रकरणी आक्रमक. नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरामध्ये भीषण आग. आगीत मंडप डेकोरेशनचं साहित्य जळून खाक. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. बोईसरच्या परनाळीमध्ये 2 गटात तुंबळ हाणामारी. सोसायटी निवडणुकीच्या वादातनं पोलिसांसमोरच राडा. हाणामारी 3 ते 4 जण गंभीर जखमी. उद्या अयोध्येमध्ये राम मंदिरावरील ध्वजारोहण सोहळा. पंतप्रधानांच्या हस्ते मुख्य मंदिरावर होणार ध्वजारोहण. देशभरातील जवळपास 8000 विशेष व्यक्तींना निमंत्रण. उद्यापासून सामान्य भाविकांसाठी प्रभू श्रीरामाचं दर्शन बंद. शत्रूला धडकी भरणार INS माहे आज नौदलात सामील. नौदलाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला सोहळा. उथळ पाण्यात जाऊन शत्रूवर मारा करणार INS माहे. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला. संघीय पोलीस मुख्यालयावरती हल्ला. दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू. Thank you.